हॅलो, हाय, नमस्कार. राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉडी शेपप्रमाणे मेजरमेंट कसे घ्यायचे हे बघणार आहोत. तसेच आपण बॉडीची शेप व त्यानुसार मापे कसे घ्यायचे व त्यामुळे आपल्या मापांमध्ये किती फरक पडतो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही तसेच कोणत्या पार्टला काय म्हणता हे सर्व बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मापे घेतानाच्या काही टिप्स सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. जसे की कोणत्या पार्टला काय म्हणतात. शोल्डर, छातीघेर, कमरघेर, उंची, बाही उंची, दंडघेर, मुंडा, अपेक्स पॉइंट, जसे टक्स पॉइंट. हे सर्व झाले आपले बॉडीचे मापे, जे ब्लाऊज मेजरमेंट करताना आपल्याला महत्त्वाची असतात. पण प्रत्येक बॉडी ही एकसारखी नसते ना. प्रत्येक बॉडी एकसारखी नसते. त्यामुळे काय होतं, प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं येतं. जसे की कोणाचा छातीचा भाग हा कमरेच्या भागापेक्षा काय असतो, मोठा असतो. छातीचा भाग हा कमरेच्या भागापेक्षा काय असतो, मोठा असतो. कंबर ही अशी लहान असते आणि छातीचा भाग काय असतो, मोठा असतो. हा असा या पद्धतीने. आणि कोणाकोणाचं काय असतं, कमरेचा आणि छातीचा भाग हा एक समान असतो. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये थोडासा सुद्धा डिफरन्स तुम्हाला हा 1 ते 2 इंचाचा जास्तीत जास्त फरक येतो आपला कमरेचा आणि छातीघेरामध्ये. माप जरी आपल्याला 36चे असले, समजा आपले माप छातीघेर 36 आहे, छातीघेर 36 आहे आणि कमरघेर लहान आहे आपला 32 आहे, 30 आहे, 30 आहे आपला कमरेचा भाग. त्यावेळेस आपल्याला कटोरीचा जो भाग असतो, त्यावेळेस आपल्याला छातीची कटोरीचा भाग काढताना काय करावं लागतो, हा भाग आपल्याला कटोरी वाढवून घ्यावी लागते. आणि कमरेचे माप हे आपले लहान असल्यामुळे आपल्याला फिटिंगला करताना तुम्ही कटोरीमध्ये जर मापातमध्ये चेंज केले तर आपल्या कमरेच्या आणि छातीच्या घेरामध्ये फिटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीत. आणि कुणाकुणाचे काय असते, छातीचे आणि कमरेचे भाग हे समान असतात. त्यावेळेस आपल्याला कटोरी ही नॉर्मलच त्या कटोरी ज्यांची समजा 36चे माप आहे, तर 36च्या मापापेक्षा आपल्याला कटोरी ही थोडीशी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला लहान घ्यावी लागेल. कारण ह्यांचा छातीचा घेरच जास्त नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, छातीचा घेर छोटा असल्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला कटोरीचे माप हे लहान घ्यावे लागणार. आणि कमरेचा भाग हा पण लहान आहे. त्यामुळे तुम्ही मापे टाकताना प्रत्येक बॉडीनुसार कसं जसं छातीचा घेर मोठा, कमरेचा घेर लहान, जसे ह्याच्यामध्ये जसं फरक पडतात मापांमध्ये, तसेच उंचीमध्ये पण फरक पडतो. आपली समजा उंची, कोणाची उंची कमी असते, कोणाची उंची जास्त असते. म्हणजे ब्लाऊजची उंची सांगत नाही मी, जशी की आपल्या पूर्ण बॉडीचीच उंची मेजरमेंट आपले जर कमी असेल उंचीला, जर लेडीज कमी असेल उंचीला, जे क्लायंट आहे ते, तर तुम्हाला समजा त्या क्लायंटची उंची जर कमी असेल तर छातीघेर हा समजा मोठा असेल आणि कमरघेर लहान असेल, तर ह्याच्यानुसार काय बदल करायचे. तसेच कमरघेरापेक्षा जसे की आपल्याला समजा प्रमाणापेक्षा पण बाहेर उंची अशा असणारे पण क्लायंट आपल्यापाशी येतात. त्यावेळेस त्यांना उंची जास्त असते, त्यांची उंची, तर त्यांच्या उंचीनुसार आपल्याला छातीचे माप आणि कमरेचे माप, स्पेशली छातीचे माप कसे घ्यायचे हे आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेगवेगळे बॉडीनुसार प्रत्येक माप हे आपल्या हाताखालून गेले पाहिजे. नाही की तुम्हाला 30, 32, 34, 30, 32, 34, 36, 38, 40, 42 हे असे तुम्हाला नंबर दिले म्हणजे झाले नाही की बाबा तुम्ही ह्या छातीनुसार मापे घ्या आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करा. पण हे ॲडजस्टमेंट तुम्हाला ही लक्षात आली पाहिजे. ज्यावेळेस आपण ही ॲडजस्टमेंट शिकतो त्यावेळेसच आपला ब्लाऊज हा परफेक्ट येतो. तुम्हाला ह्याच्या मापांमध्ये माप घेताना
कसे ॲडजस्ट करायचे हे आपण सर्व काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नाही की तुम्हाला फक्त 30च छातीचं माप आहे, की बाबा 30च्या छातीचं कटोरीचे माप ब्लाउज शिवायला घ्या. 32 इंच छातीचा कटोरीचा ब्लाउज शिवायला घ्या. असं करून चालणार नाही. कारण तुम्हाला प्रत्येक बॉडीचं मेजरमेंट घेऊनच माप टाकता आलं पाहिजे व्यवस्थित आणि तुमचे ब्लाउज कुठे चुकतात हे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस मेजरमेंटने म्हणजे बॉडीचा शेप ज्यावेळेस ओळखता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला ब्लाउज हा परफेक्ट बसतो. तुम्ही ज्या फक्त बाबा 32चा ब्लाउज आहे, समजा 34चा आहे, 36चा आहे, म्हणून तुम्ही आहे हीच मापे टाकून जर तुम्ही मापे टाकत गेला, तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्स येतो. समजा त्यांची उंचीच लहान आहे, त्यांची उंची आहे त्यांना तयार उंची 12 इंच पाहिजे. 12 इंच उंची पाहिजे तयार आणि तुम्ही 36च्या ब्लाउजच्या मापानुसार समजा तुम्ही 13.5 इंच उंची धरली, तर तुमच्या उंचीमध्ये 1.5 इंचाचा डिफरन्स येऊन ही आपल्या कमर घेरपेक्षा 1.5 इंच लाईन ही खाली येऊ शकते आणि इथं आपल्या अशा घड्या पडू शकतात. इथं अशा प्लेटी पडू शकतात. इथं आपल्या अशा प्लेटी पडू शकतात. त्यामुळे ब्लाउज हा उंचीमध्ये व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला त्यांचा बॉडीचा शेप, त्यांची उंची, छातीचा घेर जेवढा आहे तेवढ्याच मापाने व्यवस्थितरित्या जर आपण मापे टाकली, तर आपल्याला ब्लाउज एकदम व्यवस्थितरित्या बसतो. त्यासाठी ह्या ज्या बारीक-बारीक ज्या गोष्टी आहेत, त्या आपण जसजसे व्हिडिओ येणार तसतसे आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करा, आता सुरुवातीला आपण जसं 5 उंची 5 फूट 5 इंच आहे आणि 32, 34, 36, 38 हे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे मध्यम. जे मध्यमवर्गीय लेडीज असतात. 5 फूट 5 इंच उंची, छाती 32, 34, 36, 38 ही जी साईज आहे ही नॉर्मल साईज आहे. ह्यामध्ये तुम्ही ह्या प्रकारचे पॅटर्न जरी टाकले तरी तुम्हाला तो ब्लाउज व्यवस्थितरित्या बसू शकतो. पण उंची छातीच्या घेरमध्ये जर बदल असेल तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला मापे घेऊनच आपल्याला पॅटर्न काढूनच आपल्याला मापे टाकावे लागतात. त्यासाठी त्यावेळेसच ब्लाउज हा व्यवस्थित बसतो. तर आता ह्या नॉर्मलचं माप कशी घ्यायची आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण शोल्डर बघणार आहोत. शोल्डर त्या पॉइंटला काय म्हणतात हे आधी लक्षात आलं पाहिजे. ब्लाउजची मापे घेताना आपण कुठल्या पॉइंटला काय म्हणतो हे आपल्या आधी लक्षात आले पाहिजे. शोल्डर, उंची, ब्लाउजची उंची, परत छाती घेर, कमर घेर, भाई उंची आणि दंड घेर, टक्स पॉइंट. ही बेसिक मापे आहेत. ह्या मापांवरती आपल्याला ब्लाउजची मापे घ्यायची असतात. एवढी मापे आपल्याला ब्लाउजची सहजासहजी कॉमन घ्यावी लागतात. तर ब्लाउजचा पहिल्यांदा जसा बेस असतो तो बेस शिकल्यानंतरच आपण वेगवेगळ्या प्रकारचे एवढी मापे आपल्याला घ्यावी लागतात. ब्लाउज सुरुवातीला आपल्याला शिकताना. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, क्लायंट एखाद्या वेळेस पहिल्यांदा ब्लाउज पण देऊ शकतं आणि कोणी पहिल्यांदा सुरुवातीला शिकताना हे ब्लाउजवरच मापे घेऊन व्यवस्थित आले पाहिजे. नंतर बॉडी मेजरमेंट आपण शिकूया. बॉडी मेजरमेंट पण कसे दाखवायचे हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत. पहिल्यांदा आपण शोल्डरचे माप इथून इथपर्यंत ब्लाउजला व्यवस्थित हुक लावून घ्यायचे आहेत. ब्लाउजचे माप आपला हा शोल्डर इथून इथपर्यंत बघणार आहोत. 11 इंच आपला काय आहे शोल्डर. तर तुम्हाला वहीमध्ये नोट्स अशा शोल्डर 11 इंच, छातीचा घेर तुम्हाला कसा घ्यायचा आहे, ज्या बाजून हुक लावलेले आहेत त्या बाजून आतल्या साईडला आपण
आपल्याला छातीचे माप घ्यायचे आहे. छातीचे माप घ्यायचे आहे. आतील बाजूस आपल्याला छातीचे माप घ्यायचे आहे. आपली छाती आहे 8 इंच, म्हणजे 8चा चौथा. 8 दुने 16, 16 दुने 32, म्हणजे आपली छातीचा घेर किती आहे? छाती घेर 32. आणि आता आपण कमर घेर बघणार आहोत. तर कमर घेरला हे जे हुकचे पॉइंट आहेत, त्या हुकच्या पॉइंट पासून पूर्ण असा गोलाकारात टेप आपल्याला मोजायचा आहे. पूर्ण गोलाकारात टेप असा मोजायचा आहे. आणि ही जी वाढीव पट्टी असते ती सोडून द्यायची. 29.5 कमर घेर आहे. 29.5 कमर घेर आहे आपला. आपला गळा, पुढील गळा स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. 6 इंच आपला पुढील गळा आहे. 6 इंच आहे. आणि मागील गळा आपला 9 इंच आहे. मागील गळा 9 इंच आहे. बाही उंची 4.25. दंड घेर 5.25. 5.25. टक्स पॉइंट कसा मोजायचा? तर जो हा कटोरीचा टक्स असतो तो असा व्यवस्थितरित्या दुमडायचा मध्यंतरी. आणि हे माप आपल्याला इथून शोल्डर पासून आपला टक्स पॉइंट झाला. 8.25 टक्स पॉइंट 8.25. या पद्धतीने आपण ब्लाउजवर मापे मी दाखवलेली आहेत. तसेच आपण ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे दाखवले आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये बेसिक ड्रॉइंग ब्लाउजची कसे करायचे हे बघणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.